नमस्कार, आईची शाळा प्रकल्पात तुमचं गोड स्वागत। ही आईची शाळा आहे, त्यामुळे इथे चांगलंच काहीतरी शिकायला मिळेल, हो की नाही। आजही एक मस्त टेस्टी पण हेल्दी प्रोटीन पावडर आणि त्याच पावडरीपासून एक छानसा मिल्कशेक शिकणार आहोत। भरपूर पोषण मूल्य देणारी ही प्रोटीन पावडर, यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स भरपूर आहेतच, पण रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी, हाडं स्नायू बळकट करणारी, त्वचा केस डोळे सतेज करणारी, अंगदुखी सांधेदुखी थकवा दूर करणारी, हिमोग्लोबिन वाढवणारी, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणारी, भरपूर फायबर असलेली आणि अँटीऑक्सिडंट गुण असणारी, तसंच ओमेगा 3 फॅटी ॲसिड पण असणारी अशी ही पावडर आहे। आणि एवढी उपयुक्त पावडर मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी करून आपण एक त्याचा वेगळा आनंद घेऊ शकतो आणि घरच्यांना निरोगी बनवू शकतो। शिवाय यापासून एक छानसा मिल्कशेक पण आपण पाहणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता याला लागणारं साहित्य पाहूया। हे आहेत 1 वाटी बदाम, हे आहेत पाऊण वाटी अक्रोड, हे आहेत पाव वाटी काजू, ह्या आहेत भोपळ्याच्या बिया, त्या पण पाव वाटी, हे आहेत शेंगदाणे अर्धी वाटी, ह्या आहेत टरबूजाच्या बिया, या आहेत पाव वाटी, या आहेत सनफ्लॉवर सीड्स, त्याही पाव वाटी, आणि या आहेत खरबुजाच्या म्हणजे मस्कमेलनच्या बिया आहेत, त्याही पाव वाटी। तसं इथे ही अर्धी वाटी खारीक पावडर घेतली आहे। अळशी म्हणजे जवस बी किंवा फ्लेक्सी सीड्स हे 2 टेबलस्पून आहे। हे आहेत आळीव किंवा हालीम म्हणतात त्याला, हे 1 टेबलस्पून। हे आहे खसखस, ही आहे 1 टेबलस्पून। हे आहे 1 टेबलस्पून सब्जा बी, आणि ही खडी साखर किंवा मध आपण मिल्कशेकसाठी वापरणार आहोत, आणि ही वेलची पावडर ही सुद्धा मिल्कशेकसाठी वापरणार आहोत। तसंच इथे हे केसर सिरप आहे, हे मध किंवा केसराच्या काड्या, आणि हे रोज सिरप आहे, हे सगळं मिल्कशेकसाठी आहे। आता आपल्याला एकच करायचं आहे की इथे हे सब्जा बी अर्धा तास भिजत ठेवायचं आहे, आणि खडीसाखर वेलची पावडर आणि ही खारीक पावडर सोडून बाकीचे सगळे जिन्नस हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे जास्त नाही, थोडंसंच रोस्ट करायचं आहे आपल्याला, ते आपण करून घेऊया। हे बदाम, हे अक्रोड, हे काजू आणि हे शेंगदाणे आपण एकत्र या पॅनमध्ये रोस्ट करून घेऊया। हे काजू बदाम अक्रोड शेंगदाणे हे नेहमी रोस्ट करताना मीडियम फ्लेमवर करायचे, कारण त्या मोठ्या बिया असतात, त्यामुळे थोडा भाजायला वेळ लागतो। आता आपल्याला या सगळ्या छोट्या बिया भाजून घ्यायच्या आहेत। मस्कमेलन सीड, सनफ्लॉवर, टरबूज, भोपळ्याच्या बिया पंपकिन सीड्स, हे तीळ आहेत, मी तुम्हाला सांगायला विसरले, हे 1 टेबलस्पून, अळशी, खसखस आणि हालीम किंवा आळीव, हे मात्र लो फ्लेमवर आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे 3-4 मिनिटासाठी। आता या बिया पण आपल्या रोस्ट करून झालेल्या आहेत, भाजून झालेल्या आहेत, हे बघा। आता आपण गॅस बंद करूया आणि या सगळ्या बिया पावडरसाठी लागणाऱ्या एका बोलमध्ये काढून घेऊया। आपलं हे साहित्य सगळं रोस्ट करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये फक्त ही जी खारीक पावडर आहे
ती मात्र आपल्याला रोस्ट न करता त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. आणि आता हे थंड करून आपल्याला मिक्सीला लावून त्याची पावडर करू शकता तुम्ही, म्हणजे आपल्याला करून घ्यायची आहे. आणि एक इथे टीप देते की याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून ओट्ससुद्धा वापरू शकता. मी इथे वापरलेले नाहीत, पण तुम्ही वापरू शकता. तेव्हा अशी आपण ही पावडर करून घेऊया. ही पहा, आपली ही प्रोटीन पावडर तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. मी ही ग्राइंडरवर पल्स मोडवर ठेवून ही ग्राइंड केलेली आहे. हे बघा. आणि अशी पावडर करून आपण एखाद्या अशा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून ती फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आणि जेव्हा आपल्याला मिल्कशेक करायचा असेल किंवा दुधात घालून ती घ्यायची असेल तर तेव्हा आपण वापरू शकतो. आता आपण मिल्कशेक कसा करतात ते पाहूया. हे बघा, या पातेल्यामध्ये मी मंद गॅसवर हे 2 ग्लास दूध उकळत ठेवलेलं आहे. आणि दूध आता उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये ही खडी साखर घालते मी आणि ही वेलची पावडर घालते. तुम्ही खडी साखरऐवजी दूध थंड झाल्यावर त्याच्यात मध पण वापरू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये ही जी आपण प्रोटीन पावडर तयार केली ती 2 ग्लासांना 2 चमचे घालायची आहे. म्हणजे एका ग्लासाला 1 चमचा हे प्रमाण ठेवायचं. हे बघा, हा टेबलस्पून आहे. आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, थोडं उकळून घ्यायचं. आता ही बघा, ही आपली 2 ग्लासासाठी 2 टेबलस्पून ही प्रोटीन पावडर उकळून झालेली आहे. हे बघा, आता आपण गॅस बंद करूया आणि हे दूध थंड करून घेऊया. इथे तयार झालेला मिल्कशेक सर्व करण्यासाठी मी 2 ग्लास घेतलेले आहेत. हे बघा, आता एका ग्लासामध्ये मी हे केशर सिरप घातलेलं आहे आणि एका ग्लासामध्ये हे रोज सिरप घातलेलं आहे आणि ते सुद्धा 1 टेबलस्पून घातलेलं आहे. आता मी याच्यामध्ये हे भिजवलेलं सब्जा बी घालते. आणि त्याच्यामध्ये हा जो आपण प्रोटीन पावडरचा मिल्कशेक केला तो त्याच्यामध्ये ओतते. अशा प्रकारे आपला हा प्रोटीन मिल्कशेक पिण्यासाठी तयार झालेला आहे. मंडळी, अतिशय आरोग्यवर्धक अशी ही प्रोटीन पावडर आणि त्याचा मिल्कशेक मी सादर केलेला आहे. हे बघा, हा नियमितपणे जिममध्ये जे जातात अशा व्यायामपटूंसाठी किंवा खेळाडूंसाठी किंवा वाढत्या वयाच्या मुलांसाठी एवढंच नाही तर घरातील सगळ्यांसाठी त्यांचं आरोग्य अबाधित ठेवणारा असा हा मिल्कशेक म्हणजे आणि ही प्रोटीन पावडर आपण तयार केलेली आहे. तुम्ही पण तुमच्या घरी अशीच प्रोटीन पावडर आणि त्याचा मिल्कशेक तयार करा आणि मस्त प्या आणि स्वस्थ रहा.
ही विनंती आणि नेहमीप्रमाणे सूचना देते. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक्स, कमेंट्स, शेअरिंग करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद मंडळी.